पावसाचा आनंद घेत असताना 6 वर्षाच्या चिमुकलीचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला होता. संजय गांधीनगर नंबर 2 मधल्या परिसरातील रहिवाशी निलेश दंदे यांची मुलगी निवे वय वर्ष 6 ही आपल्या बालमैत्रिणीसोबत शेजारच्या घराच्या छतावर पावसाच्या पाण्याचा आनंद घेत होती. दरम्यान तेवढ्यातच कडाक्याची वीज कोसळली. त्यामुळे ती बालिका खाली बेशुद्ध होऊन पडली. तात्काळ तिला तिच्या कुटुंबियांनी 3-4 खाजगी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले नाही. अखेर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले होते. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच आज अमरावती आमदार रवी राणा यांनी निवी दंदे याच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. त्यासोबतच जखमी वंशिका लोणकरला शिक्षणासाठी आमदार रवी राणा यांनी दत्तक घेतले आहे. संजय गांधी नगरमध्ये ज्या पद्धतीनं अचानक जी घटना झाली, त्या घटनेमध्ये चिमुकली ही खऱ्या अर्थानं आपल्या गच्चीवर मुलांसोबत खेळत असताना अचानक वीज पडली आणि वीज पडल्यानंतर अचानक तिथेच तिचा मृत्यू झाला. आज दंदे परिवार हातमजुरी करून आपल्या संजय गांधी नगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते. लहान त्यांची मुलं आहेत, त्यांचं पालनपोषण करते. वडील या ठिकाणी प्लंबिंगचं काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करते. अत्यंत गरीब कुटुंब आणि वीज पडल्यामधलं चिमुकलीचा जो अपघात झाला त्या ठिकाणी ती आपल्याकडून निघून गेली. त्या कुटुंबाला तातडीनं मदत केली पाहिजे या उद्देशानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली. मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली, तहसीलदार साहेबांना विनंती केली की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा गरीब परिवार आहे, संजय गांधी नगरमधला आहे, दंदे परिवार आहे आणि या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्यांना तातडीची मदत केली पाहिजे. म्हणून 4 लाख रुपये आपण या ठिकाणी शासनाच्या वतीने या ठिकाणी मी यांना देत आहे. आज यांना या ठिकाणी तहसीलदार साहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि गुरुवारपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये चेकसुद्धा येऊन जाईल. सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एक्झिक्युटिव्ह अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवून 2,61,721 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोटे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे बंगलोर, कर्नाटक राज्य व इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचे निष्पन्न होताच सापळा रचून एकूण 8 आरोपींना शिताफीने अटक करण्यात यश आले आहे. तसेच ज्या कॉल सेंटरमधून सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुकोगंजमधील अपोलो टॉवर्समध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरता कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. तर सदर कारवाईतील 14 संशयित इस्मांकडे सखोल तपास चालू आहे. तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनवणारा इसम शुभम कुमार व आशिष कुमार प्रसाद आणि कॉल सेंटर चालवणारे आरोपी यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी खालील एकूण 25 बनावट वेबसाईट बनवल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाई दरम्यान एकूण 60 मोबाईल, 4 लॅपटॉप, 20 सिम कार्ड, बँक अकाउंट, मोबाईल डाटा, मेल डाटा, चेकबुक्स, डेबिट कार्ड्स आणि ज्यांची फसवणूक केली आहे त्यांची माहिती असलेले दस्तावेज जप्त करण्यात आले असून कॉल सेंटरमध्ये एकूण 8 मुली व 5 मुले काम करीत असून त्यांच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून या टोळीने भारतातील विविध राज्यांमध्ये लोकांना फसवले असल्याची शक्यता असून जप्त केलेल्या मुद्देमालासह सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या पुढाकाराने आपण पनवेल झोनसाठी एक सायबर सेल चालू केलेला आहे. या सायबर सेलने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. एक महिला जिचा ऑनलाईन फ्रॉड झालेला होता, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिच्याकडून वेळोवेळी जवळजवळ 12.5 लाख रुपये हे फ्रॉडस्टरने काढलेले होते. त्याच्या अनुषंगाने आपण तपास करून इंदोर आणि बँगलोर या ठिकाणावरून 6 आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत. इंदोरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं काम करणारे कॉल सेंटरच मिळालेलं आहे. म्हणजे त्या कॉल सेंटरचा आपण भांडाफोड करून तिथून हे आरोपी आणलेले आहेत. याच्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी जे कॉलर्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते, ज्यामध्ये शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी रिक्रूट केलं जातं. त्याचप्रमाणे ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे अशा लोकांची रिक्रुटमेंट होते. असं एक पूर्ण कॉल सेंटर आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हे आरोपी आणलेले आहेत. या ज्या महिलेचे 12.5 लाख रुपये गेले होते त्यापैकी 50% जवळजवळ जो तिची रक्कम होती ती आपण सीज केलेली आहे आणि आणखीसुद्धा पैशाच्या
सीज करण्याबाबतची आपण कारवाई करत आहोत. परंतु याच्यामध्ये हे जे लोक होते इंदोरमध्ये काम करणारे, त्या तुकोगंज नावाच्या एरियामध्ये त्यांचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होतं आणि त्या ठिकाणावरून रोज हे लोक कमीत कमी 20 ते 25 लाख रुपयाचं टार्गेट ठेवून तशा पद्धतीने लोकांना, देशभरातल्या लोकांना चीट करण्याचं काम करत होते. ते ज्या वेबसाईटचा वापर करत होते त्या वेबसाईटचा सुद्धा आम्ही तपास केलेला आहे आणि ती वेबसाईट बनवून देणारे जो मनुष्य आहे त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोचलो असून त्याला अरेस्ट केलेले आहे. त्याने अशा प्रकारच्या आणखी 25 वेबसाईट बनवून जवळजवळ 400 लोकांना त्या दिलेल्या आहेत. म्हणजे याची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल आणि या 400 वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये या लोकांची शेअर मार्केट किंवा इतर ऑनलाईन फ्रॉड याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू आहे. आज जालना जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास जोरदार मेघगर्जनेसह शहरास जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. मात्र जालना शहरातील नागरिकांना खड्ड्यांपासून सुटका मिळाली नाही. असाच एक प्रसंग आज जालना शहरातील मध्यवस्ती असलेल्या टाउन हॉल परिसरात पाहायला मिळाला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की टाउन हॉल ते शनी मंदिर चौक या मुख्य रोडवर परिसरातील शहरातील नाल्यातून पावसाचे पाणी हे मुख्य रोडवर आले. यावेळी सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत होते. याचवेळी शनी मंदिर चौकातून एक 4 चाकी जात असताना यावेळी पावसाच्या पाण्यातून रस्ता काढताना ही 4 चाकी खड्ड्यात जाऊन अडकली होती. यावेळी या चालकाने प्रसंग सावधानता राखत आपला जीव वाचवत कारमधून बाहेर उडी घेतली आणि याच वेळी पुढील अनर्थ टळला आहे. देव बलवत्तर म्हणून या कार चालकाचे प्राण वाचले. मात्र असे कित्येक खड्डे या जालना शहरात पाहायला मिळत आहेत. नेमकेच लोकसभा निवडणूक पार पडली. यावेळी सर्वच नेत्यांनी मोठमोठे आश्वासने शहरवासियांना दिले. मात्र हे फक्त आश्वासनच राहिले. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे व त्यांच्या दैनंदिन मागणीकडे या राजकारणाचे किंवा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होतानाचे चित्र जालना शहरात पाहायला मिळत आहे. सुदैवाने या कारच्या ऐवजी जर एखादी शाळेची बस असती तर या चिमुकल्यांचे काय हाल झाले असते हे न सांगितलेलेच बरे. तर या सर्व बाबीकडे जालना महानगरपालिकेमध्ये बसलेले महापालिका आयुक्त हे गेंड्याची कातडी घेऊन बसले आहेत का? कारण त्यांना कुठल्याही शहरातील नालेसफाई, रस्ता सफाई याबाबत विचारले असता ते फक्त उडवाउडवीचे उत्तरं देतात, असा आरोप जालना शहरातील सुज्ञ नागरिकांकडून दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र आता तरी या सर्व बाबींकडे जालना महानगरपालिकेचे आयुक्त लक्ष घालणार का? का नुसता विकासाचा गाजावाजा करणार? असा सवाल सध्या शहरवासियातून केला जात आहे. कारण प्रश्न हा जालना शहरवासियांचा जीवनमरणाचा व विकासाचा आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड अखेर प्रशासनाच्या यंत्रणेने दूर केली आहे. दिवसभर प्रशासकीय यंत्रणा ही दरड हटवण्यासाठी कार्य करत होती. अखेरीस अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्यात आली असून हा घाट आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे ढगफुटीसह सदृश्य वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून अहवाल त्वरित शासनाला सादर करावा, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पूर्ण मोबदला मिळवून देण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीसंदर्भात घाबरू नये, मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून भरपाई मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी असल्याचेही आमदार पाटील व नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पाहणी दौऱ्यात सांगत देऊर आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. काल देऊळ शिवारामध्ये अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाल्यासारखं संपूर्ण वातावरण होतं. सगळ्या शेतांमध्ये त्या ठिकाणी पाणी आहे आणि ज्या काही कांद्याच्या साळे त्याचे पत्रे उडून गेलेले आहेत. कांद्यांमध्ये संपूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि वादळी वारा खूप जोरात होता. शेतकरी बांधवांना त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपले सन्मान्य आमदार कुणालबाबा पाटील आणि आम्ही कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आणि पंचनामे त्या ठिकाणी चालू आहेत. परंतु जे काही वीज पुरवठा आहे तो देखील खंडित झालेला आहे आणि त्या संदर्भात MSEBच्या अधिकाऱ्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि तातडीने त्या ठिकाणी त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांना पाठवून
जे काही विजेचे खांब कोसळलेले आहेत ते देखील दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा आणि तातडीने जे काही पंचनामे झालेले आहेत तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत ही कशा पद्धतीने होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. जालन्यात कर्जाचं आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची 2.5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोयाबीन तेल कंपनीचे व्यापारी संजय मोहनराव सिनगारे यांना तेल निर्मितीसाठी मोठ्या रकमेची गरज भासते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले असता आरोपीनं कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आणि आश्वासन दिलं. त्यानंतर त्याने एक मीटिंग करून कंपनीची कागदपत्र आणि 5 कोरे धनादेश घेऊन गेला. या दरम्यान आरोपीनं करारनामा करून कर्जापोटी 2% रक्कम द्यावी लागेल आणि प्रोसेसिंग फी म्हणून 1% रक्कम तात्काळ जमा करायला सांगितली. फिर्यादी व्यापाऱ्याने प्रोसेसिंग फी म्हणून 2,50,00,000 रुपये आरोपीला दिले. मात्र त्यानंतर कर्जाविषयी आरोपीला विचारले असता वारंवार त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यापाऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी बँक खात्यावरून आरोपीला कर्नाटकातून ताब्यात घेतलं असून 45 लाख रुपये जमा केले आहेत. जालनाचे एक व्यापारीला फसवणूक झाली होती. त्यांना कमी दरामध्ये 250 कोटीच्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमिष दाखवून कर्नाटकची एक टोली होती. त्यांनी त्यांच्याकडून 2.5 कोटी असा 1% जे टोटल अमाऊंट होता 250 कोटी त्याचे 1% फीस म्हणून त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेला होता आणि तो केसमध्ये FIR दाखल झाला होता आणि तपास आपला आर्थिक गुन्हे शाखेला दिली होती. तो प्रकरणमध्ये आर्थिक गुन्हे शाखाचे तपासी अधिकारी API एक शिंगे यांनी त्यांची टीमसोबत कर्नाटकला जाऊन एक आरोपीला हस्तगत केला, आरोपीला अटक केला. त्याची 8 दिवस नंतर 3 दिवस वाढवून असा एकूण 11 दिवसची पोलीस कस्टडी भेटली होती. त्यांचे कर्नाटकला जाऊन त्यांचे घर झडती करून त्यांचे वेगवेगळे ठिकाणच्या तपासणी करून असा एकूण 42 लाखाची कॅश हस्तगत केला आणि 3-3.5 लाखपर्यंतचा गोल्ड आपण हस्तगत केलेला आहे. हा गुन्ह्यामध्ये अजून आरोपीचा शोध चालू आहे. तो आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न स्टार्ट आहे आणि 2.5 कोटीपैकी आपला प्रयास आहे की जास्तीत जास्त अमाऊंट आपण हस्तगत करून तो व्यापारीला परत करणार. आषाढी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठकीचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले आहे. या बैठकीत वारीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी स्वच्छ वारी निर्मल वारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यासहित स्वच्छता राखून तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच 6 प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी, फडांचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, पंढरपूर संस्थानचे गहिनी महाराज औसेकर तसेच राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच पुणे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांची खासदारपदी निवड होताच आज पुणे शहरात गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच महिला कार्यकर्त्यांनी गाण्यावर थिरकत आनंद साजरा केला. नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात निरुत्साहाचे वातावरण सुरू होते. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल होताच बारामतीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे मोठ्या जल्लोषात आज पुण्यात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं.